नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली एक अतिशय महत्त्वाची घटना आणि त्यावर आलेली पहिली प्रतिक्रिया आपण समजून घेणार आहोत। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं होतं, ते म्हणजे शरद पवार काय प्रतिक्रिया देणार। कारण पवार कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचं राजकारण हे सगळं एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे। अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली। अजित पवार हे फक्त उपमुख्यमंत्री नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक अत्यंत प्रभावी नेता होते। त्यांच्या निधनामुळे पक्षात, सरकारमध्ये आणि पवार कुटुंबात मोठा धक्का बसला। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी शपथ घेतली। या शपथविधीनंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शरद पवार यांच्या भूमिकेची। कारण अनेकांना वाटत होतं की हा निर्णय शरद पवार यांच्या संमतीनेच झाला असणार, पण शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया अनेकांसाठी धक्कादायक ठरली। शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितलं की सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत याची त्यांना आधी कोणतीही कल्पना नव्हती। हा निर्णय कधी झाला, कसा झाला याची माहिती मला देण्यात आली नव्हती, असं त्यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले की हा निर्णय पक्षातील काही नेत्यांनी आणि सत्ताधारी आघाडीतील नेत्यांनी घेतलेला आहे। शरद पवारांनी या संपूर्ण विषयावर शांत आणि संयमित भूमिका घेतली। त्यांनी कुठेही टीका केली नाही, कुणावर आरोप केला नाही। उलट त्यांनी असं म्हटलं की सुनेत्रा पवार यांना ही जबाबदारी मिळाली आहे, तर त्यांनी ती प्रामाणिकपणे आणि जनतेच्या हितासाठी पार पाडावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या। याच वेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला। त्यांनी सांगितलं की अजित पवार हे खूप मेहनती, निर्णयक्षम आणि राज्यासाठी काम करणारे नेते होते। त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबच नाही, तर महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे। शरद पवार यांनी हे देखील स्पष्ट केलं की सध्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत किंवा पुढील राजकीय समीकरणांबाबत कोणतीही ठोस चर्चा सुरू नाही। सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येकाने संयम ठेवणं आणि राज्याच्या स्थैर्यासाठी काम करणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं। सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। काही जण याकडे सहानुभूतीचा निर्णय म्हणून पाहत आहेत, तर काही जण यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याचं बोलत आहेत। पण या सगळ्या चर्चांच्या मध्ये शरद पवार यांची प्रतिक्रिया अतिशय मोजकी, थेट आणि स्पष्ट अशी होती। एकीकडे भावनिक वातावरण, दुसरीकडे राजकीय वास्तव आणि या दोन्हींच्या मध्ये शरद पवार यांनी घेतलेली भूमिका ही अनुभवी नेत्याला साजेशी असल्याचं अनेकांचं मत आहे। पुढील काळात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसं काम करतात, पक्षात आणि सरकारमध्ये कोणते बदल होतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण कोणत्या दिशेने जातं, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। हीच होती सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया आणि त्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी। तुम्हाला या विषयावर काय वाटतं? तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेट्ससाठी आमच्याशी जोडलेले रहा।